शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा, आज आपण सर्वजण रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आलात. समोरच्या साईडला एक आडवी भिंत आहे. त्या आडव्या भिंतीपासून त्या आडव्या भिंतीपर्यंत हा आपल्या महाराजांचा प्रशस्त राहता राजवाडा होता. समोरचा हा चौकोनी चौतरा पाहताय. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने शेवटची 10 वर्ष वास्तव्य केलं. सागाच्या लाकडाने तर त्या नलाच्या कौलाने या ठिकाणावरती 2 मजली इमारत होती. 32 फूट एवढी इंच इमारत होती. पैठणीच्या कापडाने, मखमलीच्या फुलाने आणि मशलीच्या उजेडाने पूर्णपणे सजली होती. का वैभव असन त्यावेळेस. परंतु या चौतरणे काला दिवस पाहिला गेला तो म्हणजे 3 एप्रिल 1680. आपला सूर्य मावळला गेला आणि रायगड पोरका झाला गेला. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने अखेरचा श्वास सोडला गेला. आपल्या महाराजांचं निधन या चौतऱ्यावरती झालं गेलं. परंतु महाराजांच्या चितेला अग्नी हे जगदीश्वराच्या पाठच्या साईडला एक व्हाईट छत्र आहे, या ठिकाणावरती देण्यात आले. कारण का आपले महाराज शंकराचे भक्त होते. सकाळचे 5:30 वाजले गेले की महाराज दररोज जगदीश्वराच्या दर्शनाकरता जायचे. म्हणून महाराजांची समाधी ही जगदीश्वराच्या पाठच्या साईडला बांधण्यात आली. बघा, आपल्या महाराजांचा जन्म कोणत्या गडावरती झाला? शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630. 1630 ते 1680 मध्ये आपल्या महाराजांचं निधन झालं गेलं. अवघे 50 वर्षच लावली तर आपल्या महाराजांना. अहो, जर आत्ताची 50 वर्ष मोजलीत ना तर 20 वर्षे गेलीत ही बालपणामध्ये. उरलेल्या 30 वर्षामध्ये आत्ताचा माणूस एक स्वतःच्या हिमतीवरती एक मनासारखं घर देखील बांधतो का? सांगायचं तात्पर्य म्हटलं ना, जे आतापर्यंत राजे झाले यांनी बापगादीवरती राज्य केले, परंतु एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःची गादी नव्हे तर स्वराज्याची गादी निर्माण केली. म्हणून म्हटलं जातं की अंधार झाला पाहता आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला पुन्हा एकदा जाऊनचा शोभा पाहिजे. या चौतऱ्यावरती आपल्या महाराजाने अखेरचा श्वास सोडला गेला. नंतर आपल्या महाराजांचे पुत्र आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी 9 वर्ष वास्तव्य केलं. साईडला या पाण्याच्या टाकेत खाली आपण गंगासागर तलाव पाहिलं. सर्वांना एक कावड माहिती असेल, खांद्यावरती वागवली जाते बघा. कावडीने पाणी याच्यामध्ये भरलेलं व्हायचं. याच्यामध्ये पिण्याला एक पाणी असायचं. साईडला महाराजांचं स्नानगृह आहे. आत्ताच्या भाषेत म्हटलं जातं ना बाथटब, हा तशा टाईपचा त्यावेळेचा बाथटब आहे. आपले महाराज त्या ठिकाणावरती अंघोळी करायचे. ते पाहून पुढे आपण खलबतखाना बघायला जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.